विविध वैद्यकीय सेवेसाठी जनकल्याण मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल 100 कोटी रोड समोर श्री मलंगगड रोड कल्याण पूर्व। हॉस्पिटल वैकेंसी रिसेप्शनिस्ट, नर्सिंग, वार्ड बॉय एंड वार्ड मावशी। कॉन्टैक्ट एडमिनिस्ट्रेटिव मैनेजर 7420006300। नराधम विशाल गवळीचे एन्काउंटर करा, फाशी द्या नाहीतर आमच्या हातात द्या। कल्याणातील दुर्गा रस्त्यावर कल्याण पूर्वेत मातोश्री गुंजाई फाउंडेशन तर्फे नराधमाचे एन्काउंटर करा, मृत्यूदंड देण्यासाठी स्वाक्षरी अभियान। कल्याण मधील विशाल गवळी नराधमाने अनेक गुन्हे करून सातत्याने राजकीय वरदहस्ताने सुटत होता असे आरोप होत आहेत। अखेर त्याचे गुन्हे असमंताला भिडले। इतर युगाप्रमाणे कलियुगामध्ये 100 गुन्हे पूर्ण होण्याची वाट कोणच पाहत नाही। शिवरायांच्या महाराष्ट्रात त्याचबरोबर लोकशाहीच्या देशात एका गुन्ह्याला देखील सजा होत होती, होत असते। कल्याण पूर्वेतील विशाल गवळीचे एन्काउंटर आणि त्याचे साथीदार यांना मृत्यूदंडाची शिक्षा व्हावी यासाठी कल्याणमधील दुर्गा लाडक्या बहिणी आज रस्त्यावर उतरून स्वाक्षरी अभियान राबवले आहे। या स्वाक्षरी अभियानात सर्वात जास्त स्वाक्षरी या विशाल गवळीच्या एन्काउंटर वरती करण्यात आल्या। या नराधमाला आकाच्या आश्रमात न पाठवता कल्याणच्या आधारवाडी जेलमध्ये पाठवण्याची मागणी महेश गायकवाड यांनी केली आहे। आता कल्याण पूर्वेस पहिल्यापासून एक आका होता काय, जो गुन्हेगाराला पाठीशी घालत होता काय आणि का, याची चर्चा जोर धरू लागली आहे। करायलाच पाहिजे, त्यांना सजा द्यायलाच पाहिजे। का नाही देत सजा गव्हर्नमेंट? कशाला ठेवलं त्यांना? अशा कशाला ठेवलं त्यांना? सुट्टे आता किती झाले अशा केसी? एक केसी झाल्या, किती केसी झाल्या अशा? मग गव्हर्नमेंट काय करतं गव्हर्नमेंट? करायला पाहिजे का नको? त्यांना फाशीची सजा द्या सगळं तुम्ही, काय नाही द्या? नेहमी आमच्या ताब्यात द्या, आम्ही न्याय करू, ताब्यात द्या, आम्ही करतो आम्ही सगळे महिलांच्या आमच्या मुली आमच्या मला धोक्यामध्ये आम्हाला भीती वाटते। आपल्या मुलाला सोडतात महिलांसाठी अन्याय। मोठ्या लोकांचा आशीर्वाद असल्यावर बेटी बचाओ फाशीची सजा आमच्या हातात द्या, आमच्या हातात द्या, पब्लिकच्या हातात दिल्यानंतर बरोबर न्याय मिळेल। मातोश्री गुंजाई फाउंडेशनच्या माध्यमातून, सिद्धार्थनगर रहिवासी संघाच्या माध्यमातून आणि रिक्षाचालक मालक असोसिएशनच्या माध्यमातून हा ज्या लहान मुलीवरती अत्याचार केला आणि तिचा खून केला अशा नराधमाला, विकृताला फाशी किंवा एन्काउंटर झाला पाहिजे अशा सहीचा मोहीम या ठिकाणी आपण केलेला आहे। हजारोच्या संख्येने नागरिकांनी इकडे स्वतःच्या हस्ताक्षराने या ठिकाणी मागणी केलेली आहे की अशा विकृताला जास्त मागणी एन्काउंटरसाठी आहे। बघा मागे तुम्ही बघाल ती सगळ्यात जास्त सह्या लोकांनी केल्यात की एन्काउंटर व्हावा, कारण अशा विकृताला जर आजच ठेचलं, मारलं तर मला वाटतं येणाऱ्या काळामध्ये हा संदेश पूर्ण अखंड देशाला पसरेल। त्यामुळे आमची मागणी आहे की त्याचा एन्काउंटर झाला पाहिजे। आणि आता तो विशाल गवळी जेलला जाणार आहे, तर आमची इच्छा आहे की बाबा कल्याणपुरीच्या वतीने मी एवढंच सांगेल की त्या विकृताला त्या आकाजवळ जाऊ देऊ नका, तलोजाला जाऊ देऊ नका। त्या ठिकाणी त्याला ज्याने आजपर्यंत वाचवलं, माजी आमदार त्या तलोजा जेलमध्ये, त्यामुळे या विशाल गवळीला आधारवाडी जेलला पाठवावं, जेणेकरून त्या ठिकाणी त्याला VIP ट्रीटमेंट मिळणार नाही आणि सुटण्याच्या कुठल्याच त्याला रस्ते मिळणार नाही। त्यामुळे त्या ठिकाणी त्याला आधारवाडी या जेलमध्ये टाकलं पाहिजे। आणि या कल्याणपुरीच्या वतीने एवढंच सांगेल की मी या ठिकाणी गप्प बसणार नाही जोपर्यंत त्याला फाशी किंवा त्याचा एन्काउंटर होत नाही। शरद शिंदे, आदिराज मीडिया, ठाणे, कल्याण।